MHSET 2026 जुलैमध्ये होणार आहे का की डेट अजून डिले होणार? आज फुल क्लॅरिटी आपल्याला मिळणार आहे. हाय एव्हरीवन, जर तुम्ही MHSET 2026 साठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण आज आपण एक्सपेक्टेड डेट, नोटिफिकेशन टाइमलाईन आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघणार आहोत. आतापर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये, बट रिसेंटली डॉक्टर गोसावी यांनी जे स्टेटमेंट दिले यावरून आपल्याला कळतं की जुलैच्या फर्स्ट और सेकंड वीक मध्ये आपली सेटची एक्झाम असणार आहे. तर MHSET 2026 चं जे नोटिफिकेशन आहे एप्रिल एंडिंग और मेच्या फर्स्ट वीक मध्ये येण्याची शक्यता आहे. फॉर्म फिलिंग मेच्या सेकंड टू थर्ड वीक मध्ये कंटिन्यू राहू शकतं. करेक्शन विंडो जे आहे ते ओपन होईल जून मंथ मध्ये, आणि जे हॉल तिकीट आहे ते एक्झामच्या काही दिवस आधी किंवा जून एंडिंग मध्ये आपल्याला बघायला भेटेल. आणि डॉक्टर गोसावी यांनी सांगितल्याप्रमाणे जे एक्झामची टेंटेटिव्ह जे डेट आहे ती आहे जुलै 1. त्यांनी ऍक्च्युअली सांगताना जुलै 1 वीक मध्ये सांगितलंय, बट अजून तरी ऑफिशियल नोटिफिकेशन नाहीये. बट सो आपण असं म्हणू शकतो की थोडंसं पुढे जाऊ शकते एक्झाम, मे बी जुलैच्या सेकंड वीक मध्ये पण जाऊ शकते. सो जुलै 1 टू सेकंड वीकच्या मध्ये काय होईल, सेटची एक्झाम होईल. तर थोडक्यात आपण पॅटर्न बघूयात सेटचा. MHSET ची जी एक्झाम असते ती 300 मार्क्सची असते. त्याच्यामध्ये दोन पार्ट असतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर पार्ट 1 मध्ये 50 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्सचे, ज्याच्यामध्ये जनरल ऍप्टिट्यूड रिलेटेड क्वेश्चन्स असतात. आणि जे पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतात 200 मार्क्सचे, आणि हे जे क्वेश्चन्स असतात ते सब्जेक्ट स्पेसिफिक असतात. त्यानंतर कोणती स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायला पाहिजे, कारण आता बघितला तर 2 ते 2.5 महिने राहिलेले आहेत एक्झामसाठी. सो तर PYQ सॉल्व्ह करायला सुरुवात करा. त्यानंतर दररोज 2 ते 3 तास तुम्ही स्टडी करायला पाहिजे, कारण खूप कमी दिवस उरलेले आहेत. त्यानंतर मॉक टेस्ट जे असतात ते सॉल्व्ह करायला सुरुवात करा. आणि खूप इम्पॉर्टंट, डू नॉट इग्नोर दी पेपर 1. पेपर 1 जो आहे तो 100 मार्क्सचा आहे. तो तुमच्या जी रँक आहे ती अजून वरती नेऊ शकते, चांगले मार्क्स तुम्हाला पडू शकतात. आणि खूप इझी आहे पार्ट 1, खूप डिफिकल्ट आहे असं पण काही नाहीये. सो लॉजिकली थोडे जर का तुम्ही जुने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो पेपर 1 ला अजिबात इग्नोर करू नका. होईल तितके PYQs तुम्ही सॉल्व्ह करा, दररोज अभ्यास करा आणि मॉक टेस्ट ही सॉल्व्ह करा. आणि जे फायनल कन्फर्मेशन आहे सेटची ते मात्र ऑफिशियल नोटिफिकेशन नंतरच आपल्याला मिळेल. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.